मेन्स्ट्रुएशन सुरू आहे, मासिक पाळी सुरू व्हायच्या आधी जो हॉर्मोन्स मधला बदल असतो स्त्रीच्या शरीरातला, त्याच्यामुळे तिच्या मानसिक, शारीरिक सगळ्याच पास्थ्यात बदल घडतो. मुख्य ती चिडचिडी होते, उगीच चिडायचं, उगीच रडू येतं किंवा घुमेपणाने बसून राहायचं, असं बऱ्याच मुली करतात. हे झालं मानसिक. पण शारीरिक म्हणजे खूप जणींना पोट दुखतं, म्हणजे इतकं की त्या गडाबडा लोळतात. बऱ्याच जणी कॉलेजला, ऑफिसला जाऊ शकत नाहीत. आणि हे दरवेळेला होतं तसं नाही, पण ज्यांना होतं त्यांना, बहुतेक जणींना हे होतं. त्यामुळे ह्याला प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात. म्हणजे मेन्सेस यायच्या आधी एक 3-4 दिवस ते अनुभवता येतं त्यांना. आणि मग एकदा पिरियडचा फ्लो सुरू झाला, मासिक पाळीचा स्त्राव, की मग एक दुसऱ्या दिवसापासून त्या खूपच ठीक होतात. पण पहिल्या दिवशी पोट दुखतं, ब्लिडिंग होत नाही, असं सगळं चिडचिडेपणा वाढतो, अस्वस्थ होतात सगळ्या ह्या. आणि साधारण 20 ते 30% मुलींना किंवा स्त्रियांना हा त्रास होतो, सगळ्यांना होत नाही. आणि हा त्रास घालवायला जर योगासनं नियमित केली किंवा कुठलाही प्रकारचा एक्सरसाइज केला तर हा त्रास खूप आटोक्यात राहतो. पूर्ण जाईल असं नाही, जिला होतो तिला होतोच, पण एवढ्या विकोपाला जात नाही. त्यांना फक्त पेन किलर देतो आम्ही, पोटदुखीचं औषध आणि हॉट वॉटर बॅग, दुसरं काहीच देता येत नाही, काहीच नाही. म्हणजे ती मॅरिड असो अनमॅरिड असो, दोघांना एकच इलाज आहे, कारण तो आपोआप कमी होणार आहे. फक्त पेन किलर मात्र घ्यावं लागतं, काहींना दिवसात 3दा पण घ्यावं लागतं, पण मिनिमम 2दा घेणाऱ्या पण आहेत. प्रत्येक जणी 1, 2, 3 अशा गोळ्या घेतातच पहिल्या दिवशी, बाकी काही इलाज नाही त्याला दुसरा. आणि हे डीएनसी झाली की एखाद वेळेला कमी होऊ शकतो, कारण त्यांनी आम्ही खाली डायलेट करतो, म्हणजे ते खालचं तोंड असतं गर्भाशयाचं ते मोठं करू शकतो, म्हणून पण जरा कमी होतो तो त्रास. पण इन जनरल तो खूप त्रास जात नाही ज्यांना आहे त्यांना.